श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? मी स्वप्ना चव्हाण माझ्या ईश्वर भक्ती चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. 25 जून 2026 म्हणजे निर्जला एकादशीचा दिवस. ही एकादशी म्हणजे एकादशींची महाराणी समजली जाते. म्हणजे 24 एकादशींचं जेवढं पुण्य आपल्याला मिळतं ते व्रत केल्यामुळे, तेवढं हे एकटं व्रत केल्यामुळे आपल्याला तेवढं पुण्य मिळतं. म्हणजे 1000 पटीने जास्त पुण्य आपल्याला दान धर्म आणि जप तप केल्यामुळे ह्या दिवशी केल्यामुळे आपल्याला मिळत असतं. तर निर्जला एकादशी दिवशी पाणीसुद्धा प्यायचं नसतं. इतर एकादशी दिवशी आपण पित असतो, दूध पितो, पाणी पितो, चहा पितो, फळं खातो, पण ह्या दिवशी पाणीसुद्धा प्यायचं नाही. पण असा उपवास केल्यानंतर सुद्धा काय सांगू, भगवान श्रीहरींच्या भक्तीमध्ये एवढी ताकद असते की आपल्याला जरासुद्धा थकवा जाणवत नाही. त्या दिवशी सतत नामस्मरण करत राहायचं. तुमची कामं करत करत तुम्ही नामस्मरण केलं तरीसुद्धा चालतं. ह्या एकादशीला एक विशेष महत्त्व आहे. ह्याला पांडव एकादशी किंवा भीम एकादशीसुद्धा म्हणतात. कारण भीमाला तुम्हाला माहिती आहे किती खायला लागायचं. त्यांनीसुद्धा हे व्रत केलं होतं. म्हणजे त्यांना काही वर्षाच्या इतर एकादशी करायला जमत नव्हतं. मग ही एकादशी केल्यावर त्यांना त्याचं सगळ्या एकादशींचं पुण्य मिळायचं. पण आजारी व्यक्ती असेल, गरोदर महिला असतील किंवा लहान मुलं असतील, त्यांनी हे व्रत नाही केलं तरी चालेल. फक्त पूजा आराधना, नामस्मरण, दान पुण्य हे करा. हा दिवस हातचा असा जाऊ देऊ नका. दान पुण्य केल्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे ह्या दिवशी. आणि ह्या दिवशीची कथा एक सांगितली जाते पुराणामध्ये की एक राक्षस होता. तो राक्षस त्याने खूप वर्षापूर्वीची कथा आहे. त्या राक्षसाने खूप तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून एक वरदान मागून घेतलं होतं. त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की वर्तमानातली कोणतीही देवी देवता मला ठार मारू शकत नाही. तर आता तेव्हापासून तो एवढा क्रूर झाला आणि एवढा देवी देवतांना सगळ्या जनतेला त्रास द्यायला लागला. मग कोणालाच कळेना की आता ह्याला मारायचं कसं. मग भगवान विष्णूंनी एक उपाय केला. भगवान विष्णू त्याच्या मागे धावत धावत त्याला मारायला पळत होते. त्याच वेळेस त्यांना एक गुहा दिसली. त्या गुहेमध्ये जाऊन ते तिथं योगनिद्रेमध्ये गेले. मग आता ह्या राक्षसाला वाटलं की भगवंत झोपलेत, म्हणून तो तिथे त्यांना मारायला आला. तर त्या मारायला आला तेव्हा भगवान विष्णूंच्या पूर्ण शरीरातून एक दिव्य तेज असं आलं होतं. म्हणजे जसं देवी देवतांच्या फोटोंच्या मागे जसं एक ओरा तेज असतं, तसं त्यांच्या पूर्ण शरीरातून असं तेज बाहेर येत होतं. आणि त्यातूनच एक देवी बाहेर आली आणि ती देवी म्हणजे एकादशी होती. त्या देवीने त्या राक्षसाचा वध केला आणि तो राक्षस म्हणजेच पाप होता. तर ते पापाचा एकादशीने नाश केला. म्हणून एकादश ह्यासाठी धरतात की आपल्या सर्व पापांची, म्हणजे आपण म्हणतो आपण काही पाप नाही केलं, पण कळत नकळत आपल्याकडून खूप सारी पापं होत असतात. अगदी मुंगीला मारणं, मच्छरला मारणं, एखाद्याचं मन दुखावणं, कितीतरी पापं असतात की आपल्याला समजत पण नाहीत की आपण ती केली आहेत म्हणून, आपल्याकडून ती झाली आहेत. अशा कळत नकळत होणाऱ्या पापांपासून आपण मुक्तता मिळवून घेत असतो ह्या एकादशीचं व्रत करून. आणि हे व्रताच्या अगोदर एक दिवस तरी कमीत कमी तुम्ही मांसाहार करू नका, मद्यपान करू नका आणि ब्रह्मचर्याचं पालन करा. ह्या दिवशी तुम्ही एक उपायसुद्धा करू शकता. तर काय करायचं, एक मातीचं मडकं घ्यायचं. मातीचं मडकं झाकणवालं पाहिजे. ते झाकणामध्ये पाणी भरायचं, स्वच्छ पिण्याचं पाणी. त्याच्यामध्ये थोडी तुळशीचं एक पान टाकायचं. तुळशीचं पान आदल्या दिवशी तोडायचं, कारण त्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही, पाणी घालायचं नाही. तर ते पान आधी सोडून घ्यायचं, ते पान घालायचं, थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आणि एक वेलची घालायची. आणि हा पाण्याचा मटका आपण एक लक्ष्मीनारायणाचं मंदिर शोधायचं आणि तिथे नेऊन आपण, किंवा विष्णू भगवंताचं किंवा विठ्ठल रुक्माईचं मंदिर असेल तरी चालेल, तिथे नेऊन तुम्ही ठेवून द्यायचं. आणि तिथे तुम्ही त्यांना प्रार्थना करायची भगवंताला की माझे असे प्रॉब्लेम्स आहेत, माझ्या आयुष्यातून पाप किंवा ताप खूप झाला आहे, तो दूर कर आणि मला आनंदी आयुष्य जगायला आशीर्वाद दे जगण्याचा, असं म्हणून तो मटका तिथेच ठेवून तुम्ही निघून यायचं. हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये खूप विलक्षणरित्या बदल जाणवेल तुम्हाला. त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावा, त्याच्यामध्ये थोडीशी काळे तीळ घाला आणि तिथेच बसून तुम्ही विष्णू सहस्रनामाचा जप करा.
ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यातले कितीतरी दोष नाहीसे होतील आणि विष्णू सहस्त्रनाम तुळशी हे शेजारी बसून जर एकादशी दिवशी म्हटलं तर ह्याच्यासारखी दुसरी सेवा नाही मैत्रिणींनो. ही सेवा तुम्ही नक्की करा. ह्याला काही पैसे लागत नाहीत, जास्त वेळ लागत नाही, मोजून अर्धा ताससुद्धा लागत नाही, त्यापेक्षा कमी वेळ जातो. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. तुमच्या आयुष्यातले खूप सारे 80% प्रॉब्लेम दूर होतील. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, तुम्ही दान ह्या दिवशी करा. कारण बघा, पैसा, प्रॉपर्टी, आपले नवरा बायको मुलं सगळे हितच राहणार आहेत. आपल्यासोबत फक्त दान आणि पुण्य ह्या 2 गोष्टी येणार आहेत शेवटच्या क्षणी. त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर आजच्या दिवशी तुम्ही स्वतः निर्जल राहून पाण्याचं दान तुम्ही दुसऱ्यांना करा. प्राण्यांना, पक्ष्यांना. तसंच तुम्ही समजा तुमचं बजेट जास्त नाही आहे, 100 रुपयेचं असेल तर 100 रुपयाच्या तुम्ही 10-10 रुपयाच्या पाण्याच्या बॉटल तुम्ही गरिबांना वाटा. किंवा अगदीच नाही तर सिव्हिल हॉस्पिटल, तिथे बघा खूप सारे लोक असतात, आपल्या पाहुणे रवळे कोण आजारी असतात, त्यांच्यासाठी त्यांची धावपळ चालू असते आणि ते गरीब असतात सिव्हिल मध्ये जाणारी लोक. त्यांना जर तुम्ही पाण्याचं किंवा लिंबू पाणी जर बॉटल दान केली तर ह्याच्यासारखं दुसरं पुण्य नाही मैत्रिणींनो. तुम्ही त्यांना कलिंगड, काकडी वगैरे असं दान करू शकता. किंवा गरीब लोकांना तुम्ही चपलीचं दान करा, छत्रीचं दान करा, वस्त्राचं दान करा. हे दान करू शकता गरजू लोकांना तुमच्या अगदी बजेटनुसार, जसं तुम्हाला जमतंय तसं. तसंच तुम्ही या दिवशी गुळाचं दान करू शकता, साखरेचं दान करू शकता आणि तांदळाचं दान केलं तर हे त्याहून पुण्य दुसरं कोणतं नाही आहे. तर हे दिवसभर हे उपाय तुम्ही नक्की करा. हातातून हा मोका तुम्ही जाऊन देऊ नका. आणि ह्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून नंतर तुम्ही पाणी प्या आणि ह्या व्रताचं पारण करा. त्याच्यामुळे हा निर्जला एकादशीचा उपवास जरी तुम्हाला करायला जमला नाही तर इतर सेवा केल्यानंतरसुद्धा तुम्हाला खूप त्याचं फळ लाभेल. किंवा इतर दुसरं कोणी जर हे व्रत करत असेल तर त्याच्या पाया पडा, त्याचा आशीर्वाद घ्या. कारण सोपं नाही आहे 24 तास अन्न पाण्याशिवाय राहणं. खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्या दिवशी कोणावर रागवू नका, चिडू नका आणि भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण राहा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.